भेटते। ही नदी काही साधी सुधी नदी नाही आणि ही नदी या जीवाला पार करायची, कारण की या नदीमध्ये एकूण 28 प्रकारच्या नद्यांची घाण वाहते आणि ही नदी तर या जीवाला पार करायची आहे। पण टेन्शन घेऊ नका, तिथे एक कामधेनू नावाची गाय असते, ती त्या जीवाला आपल्या पाठीवरती बसवते आणि पैल तीराला घेऊन जाण्यास मदत करते। आणि मग ही गाय पण कोणीही जीवाला नेते का पाठीवरती बसून? नाही, ती त्याच जीवाला आपल्यावरती पाठीवरती बसवते त्यांनी आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलं असेल, नाहीतर 10व्याच्या दिवशी सांगतात बघा, चांदीची करा गाय, चांदीची करा, सोन्याची करा सांगतात। पण उगाच गेल्यानंतर चांदी सोन्याची करण्यापेक्षा जिवंतपणीच आपण गोदान करा, पुण्य करा, पुण्य कमवा। आणि मग ही गाय त्या जीवाला आपल्या पाठीवरती बसवते आणि पैल तीराला घेऊन जाण्यास मदत करते। आता अगोदरचे 13व्याचे 13, नंतरचे 28 किती झाले बरं? किती झाले? 41। आणि मग 41 दिवसानंतर ती नदी पार करायला हा आत्मा सुरुवात करतो आणि मग एकूण 60 दिवसानंतर हा जीव यम दरबारामध्ये पोहोचतो। आता मला सांगा, 13व्याचे अगोदरचे 13, नंतरचे 28 झाले 41, नंतरचे 59 किती झाले? 100। 100व्या दिवशी तो जीव यम दरबारामध्ये पोहोचतो। पण मग तिथं लगेच स्वर्ग, नरक, पाताळ, वैकुंठ लगेच ठरवतात का? नाही, तिथं देखील एक चित्रगुप्त नावाचा वकील असतो। तो वकील काय आपल्या वकिलासारखा काळ्या पांढऱ्या कपड्यातला नाही, आणि टॅबला खालून घेणारा तर मुळीच नाही। हा वकील त्या जीवाची जन्मल्यापासूनची मिनिटाची फाईल तपासतो आणि प्रत्येक दिवसाचा आराखडा त्याच्याकडे असतो। यांनी किती जणांचे बांध तोडले, किती जणांचे लग्न मोडले, किती जणांच्या चपला चोरील्या, सगळं त्याच्याकडं असत। आणि मग त्या वकिलाला एकूण त्या ठिकाणी त्याचा निकाल लावायला 265 दिवस लागतात आणि 265व्या दिवशी त्या जीवाचा वर यम दरबारामध्ये निकाल लागतो। मग आता मला सांगा, अगोदरचे 100 नंतरचे 265 किती झाले? वर्षाचे दिवस किती? म्हणून करावं लागतं वर्ष श्राद्ध विठ्ठल।